श्री क्षेत्र मुक्ताई नगर येथील संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर रक्षाबंधन निमित्त राखी अर्पण। संत परंपरेतलं मुक्ताई ज्ञानदेवाचं अनोखं रक्षाबंधन। संत मुक्ताबाई संस्थानचे विश्वस्त संदीप पाटील, सम्राट पाटील, गजानन महाराज लाहुडकर, विशाल महाराज खोले, विचारसागर महाराज लाहुडकर आणि मुक्ताई पालखी सोहळा अश्वमानकरी संदीप महाराज ठुसे ठरले बहीण भावाच्या रक्षाबंधनाच्या सोहळ्याचे साक्षीदार। आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून मुक्ताईसाठी साडी चोळी संत मुक्ताबाई संस्थानकडे सुपूर्त। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत कर्ज आणि व्याज परतावा योजना जनजागृती पर संवाद अभियान। राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रविवारी सकाळी 11 वाजता महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे महामंडळ योजना जनजागृती पर शिबिरात करणार मार्गदर्शन। खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी, खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह विविध मराठा संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष वामन बाजारे यांनी केले आवाहन। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी राजगुरुनगर शहरातून काढली मिरवणूक। मिरवणुकीत तरुण आणि महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग। जुन्या पुणे नाशिक महामार्गालगतच्या हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव शहीद शिल्पापासून मिरवणुकीला प्रारंभ। चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात मिरवणूक पोहोचल्यानंतर मिरवणुकीचे रूपांतर सभेत। डॉक्टर संजय दाभाडे यांनी सभेला केले संबोधित। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाची पाहायला मिळाली एकजूट। कोरेगाव बुद्रुक गावच्या उपसरपंच सारिका अर्जुन गोगावले यांनी कोरेगाव पंचक्रोशीतील 15 गावांमध्ये साजरा केला राखी पौर्णिमेचा सण। कोरेगाव बुद्रुक गावच्या पंचक्रोशीतील मुंबई स्थित कुटुंबियांची रक्षाबंधन झाली गोड। उपसरपंच सारिका गोगावले आणि त्यांच्या कुटुंबियांकडून राखी आणि मिठाई वाटप करीत 5000 कुटुंबांशी जोडलं बंधुत्वाचं नातं। बहीण भावाचं अतूट नातं अधोरेखित करणारा रक्षाबंधन सण साजरा करणाऱ्या गोगावले कुटुंबियांच्या हटके उपक्रमाचं होतंय कौतुक। पुणे नाशिक महामार्ग आणि शिक्रापूर चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी पुन्हा एकदा वाहन चालक प्रवाशांच्या नशिबी। बेशिस्त वाहतुकीमुळे राखी पौर्णिमेसाठी निघालेल्या बहिणींना बसला फटका। रक्षाबंधन सणामुळे चाकण परिसरात वाहतूक कोंडीमुळे चाकणकर नागरिक मेटाकुटीला। दिवसभर वाहनांच्या रांगा। बेशिस्त वाहन चालकांमुळे चाकणच्या कोंडीत पडली आणखीन भर। ट्रॅफिकचं दुखणं कधी संपणार, संतप्त नागरिकांचा पुन्हा सवाल। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।